आज मी शेअर मार्केट या टॉपिकवर बोलणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये जाणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक चांगला आहे. पहिल्यांदा शेअर मार्केटविषयी आपण पहिल्यांदा बोलूया. तुम्ही शेअर मार्केटमध्ये का जाणार आहे? तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे, ट्रेडर व्हायचं आहे. तर जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुमची सेविंग सोडून जो तुमच्याकडे जास्त पैसा असेल तरच इन्व्हेस्ट करा. आणि जर सेविंगमधली करायची असेल तर पहिल्यांदा 2-3 महिने शेअर मार्केटचा अभ्यास करा, त्याच्यानंतरच इन्व्हेस्ट करा. शेअर घेताना तुम्ही पहिल्यांदा त्या शेअरचा तुम्ही सगळी हिस्ट्री बघा, त्याचे फंडामेंटल्स बघा, त्याचं रिटर्न्स काय मिळतोय ते बघा. त्याच्यानंतरच त्यात इन्व्हेस्ट करायचं का नाही याचा विचार करा. जर बिन काही विचार करता डायरेक्ट कोणीतरी सांगितल्यामुळे इन्व्हेस्ट केलं तर ते तुमचे पैसे तसेच अडकून राहू शकतात. किंवा जरी शेअर वर गेला तर मिळूही शकतात, पण तसं काही सांगता येत नाही की तो वर जाईल किंवा खाली जाईल, तसं काही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. जास्त करून जर तुम्हाला फुल टाईम ट्रेडर व्हायचं असेल तरच इकडे तुम्ही जावा, नाहीतर नुसते इन्व्हेस्ट करण्यासाठी किंवा पार्ट टाईम जर तुम्हाला करायचं असेल तर जास्त काही जाण्याची गरज नाही. यात जर तुम्ही इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा कधीही कर्ज काढून इन्व्हेस्ट करू नका. आणि सेविंगमधले इन्व्हेस्ट असेल तर एक ठराविक पर्सेंटेजच इन्व्हेस्ट करा. सगळे 100% सेविंग इन्व्हेस्ट करू नका. आता बोलूया ट्रेडर. जर तुम्हाला ट्रेडर व्हायचं असेल तर तुम्ही 1 वर्ष पहिल्यांदा फक्त लॉंग टर्म इन्व्हेस्ट करा आणि सतत शेअर मार्केटवर लक्ष ठेवा आणि त्याचा अभ्यास करा. त्याच्यानंतर तुम्ही ट्रेडरमध्ये ऑप्शन फ्युचर जर करायचं असेल तर पहिल्यांदा पेपरवर करा. म्हणजे पेपरवर ते बघून पेपरवर लिहून करा. तुम्हाला फायदा होते का तोटा होते ते बघा. त्याची प्रॅक्टिस 1-2 महिने करा. जर तुम्हाला नुकसानापेक्षा फायदा जास्त होत असेल तरच पैसे लावून ट्रेडर होऊ शकता. शेअर मार्केटविषयी अजून तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल वर क्लिक करा. नंतर मी तुम्हाला